नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 28 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात दौंडच्या येणाऱ्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि उजनी धरणातून कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 495.390 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 101.18 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 37.52 TMC. आणि टक्केवारी बघितली तर गेल्या 5-6 दिवसांमध्ये उजनी धरणाची टक्केवारी जवळपास 10 ते 12% कमी झालेली आहे. सध्याला 70.04% धरण आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये सातत्यानं कमी जास्तपणा विसर्गामध्ये होतोय. काल परवापर्यंत 9,000 असणारा क्युसेकचा विसर्ग सध्याला तो 13,074 क्युसेक एवढा झालेला आहे. आणि उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये 5,000 क्युसेक्सचं डायरेक्ट गाळमुरीतून आणि 1,600 क्युसेक्सचं पॉवर हाऊसमधून असं 6,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळं पूरपरिस्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. नदीपात्रातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी जी नदीकाठची शेती पाण्याखाली गेली होती ती उघडी पडू लागली आहे. आणि कालव्यातून 1500 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय आणि बोगद्यातून जो 900 क्युसेकचा विसर्ग सोडत होते त्यामध्ये घट करून तो 500 क्युसेक करण्यात आला आहे. खरं तर बोगदा कालवा मधून पाणी सोडून योजना भरून घेणं गरजेचं असताना सुद्धा असं उजनी प्रशासन का करतंय हे काय कोणाला समजणं झालंय. कारण आतापर्यंत सिरामाडा उपसा सिंचन असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, या योजना अद्यापर्यंतही चालू केलेल्या नाहीत. मात्र नदीत पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडून दिलं जातंय. त्याच पाण्याचा उपयोग करून ठिकठिकाणचे तळी, तलाव, बंधारे ही भरून घेणं गरजेचं असताना उजनी प्रशासनाने याकडे डोळेझाक केलेली दिसते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.